लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या। 13 मे रोजी 10 राज्यांमधल्या 96 जागांकरता होणार मतदान। काँग्रेस पाकिस्तानचा आधार घेऊन आपल्याच देशाला वारंवार घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याची नरेंद्र मोदी यांची टीका। तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातली सत्ता हस्तगत केल्याचा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोप। भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणून 2029 पर्यंत देशाचं नेतृत्व करतील। आपचे नेते केजरीवाल यांना भाजपाचे नेते अमित शहा यांनी दिलं प्रत्युत्तर। वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आज होत आहे साजरा। दोहा डायमंड लीगमध्ये भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं दुसरं स्थान। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज होणार सामना। नमस्कार, 7च्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत।